ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಮರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಅಜ್ಞಾನ ತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯಾ ಚಕ್ಷುರುನ್ಮಿಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಃ ಕರ್ತ ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಃ ಕರ್ತ. आम्ही विष्णू सहस्रनामांतू कालचे दिसाक 41 म्हळ्यार 41 श्लोक पळोवन जाला. 42 वांतू स्वल्प नांवाचे अर्थ सांगच्याक बाकी आशिल्ले ते श्लोक सुरवेळ पळोवया. व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः परर्धिः परमः परमस्पष्टः तुष्टः पुष्टः शुभेक्षणः. व्यवसायाय नमः व्यवस्थानाय नमः संस्थानाय नमः स्थानदाय नमः ध्रुवाय नमः परर्धये नमः परमस्पष्टये नमः तुष्टाय नमः पुष्टाय नमः शुभेक्षणाय नमः. तंतु कालच्या दिसाक व्यवस्थानाय नमः संस्थानाय नमः ताचे दोन्हीचे एक अर्थ पळोवन गेलेले. आता आजी स्थानदाय नमः स्थानदाय नमः. प्रति एक जीवात्माक तागेले योग्यतेक समजावन ताका शरीर म्हळ्यार जन्म दिता आनी तागेले प्रारब्ध कर्मफलाक अनुसार जावन ते योग्यता पात्रत्व म्हणचे तशी ताका समजावनूची एक शरिरांत तो जन्म दिता. मागीर ते शरिरांत आसून त्या जीवात्मान ते शरिरा उपयोग करून साधना शरिरा उपयोग करून कसल कर्म कोरका तेवय निर्णय करता आनी स्थान मान सकट दिवचो परमात्मो ताका स्थानदह म्हणचे. म्हळ्यार तागेले कर्मफलाक अनुगुण जावन जीवात्मान शरीर घेवन येतना ते शरिराक एक स्थानमान दिता तो समाजांत. तो तागेले जिवनांत ताका एक अत्युच्च लौकीक जिवनांत अत्युच्च एक स्थान मेळका जाल्यार तागेले प्रारब्ध कर्मफलाक समजावनू दिवचे. तशीच कडेरी प्रति जनन मरण जावन जावन साधन करता करता परोक्ष ज्ञान मेळिल्ले जीवाक अत्युन्नत स्थान जाल्ले मोक्ष दिवचो परमात्माके स्थानदह म्हणचे. म्हळ्यार आजी आमी आमगेले जिवनांत एक चांग स्थान घेवका चांग जनाले म्हळ्यार जनाले तोंडांत तो एक चांग मनीस म्हूण सांगून घेवका जाल्यार जेव समाजांत ताका एक लायक स्थान मेळका जाल्यार जेव अशीच लौकीक जिवनांत एक हुद्दो म्हणटा पळय कामांत जेव कसले एक चांग हुद्दो मेळका जाल्यार ते परमात्मान दिवचे तशें हांव ताका स्थानद म्हणचे. कडेर म्हणटना परोक्ष ज्ञान दिवन ताका मोक्ष म्हळेले स्थान दितलो तशें हांव स्थानद. ध्रुवाय नमः ध्रुव हाचे फुडें येयला ध्रुव स्थिर जावन आसूचे शाश्वत जावन आसूचे म्हूण म्हळ्यार ध्रुव म्हणचे. परमात्म्याकलोच स्थिर आनी शाश्वत सर्व देवतेंक ब्रह्म वायू इत्यादी देवतेंकय देह नाश आस जाल्यार परमात्माक मात्र आदिना अंत्ययना तशें तो शाश्वत देखून ताका ध्रुव म्हणचे. आनीक ध्रुव म्हळ्यार एम म्हणटाचे आमी गुरी एम ज्ञानींक एक एम कसले म्हूण म्हळ्यार परमात्मोची तांगेले एम म्हळ्यार मोक्ष योग्य जिवांक मुमुक्ष म्हणटात तांकां एकैक जावन आसूचे एम एंड
वचून पाव काजलेले एम तांगेल खंचे म्हळ्यार परमात्मो. तशें हांव ताका ध्रुवाय नमः म्हणचे. आतां परर्धये नमः. परर्दिही थंय रद्दिही पळयलां आमी. रद्दी म्हळ्यार परिपूर्णता. परर्दिही म्हळ्यार अत्युत्कृश्ट जावन आशिल्लें समृद्धी जो अभिवृद्धी. रद्धाय नमः. रद्दी म्हळ्यार परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो. हें परर्धी म्हळ्यार अत्युत्कृश्ट समृद्धता म्हणटा पळय, अभिवृद्धी. परमात्मो समृद्धी म्हळ्यार ताजें एक पीक पॉयंट म्हळ्यार तुत्त तुदी म्हणटाची. परमात्मो अत्यंत श्रेश्ठ आनी अनंत. तशें जावन ताका परर्धी म्हणचें. तशें जावन परमात्माक आमी परर्धये नमः म्हूण म्हणटना आमकां ज्ञानांत, बलांत, ऐश्वर्यांत, सद्गुणांत समृद्धी दिता. म्हळ्यार एक चांग गुणांत, योग्यतेंत समृद्धता मेळचे परमात्माल निमती. कित्याक म्हळ्यार तो परिपूर्ण समृद्ध जावन आशिल्लो. परर्धये नमः. परः रद्दिही म्हूण म्हणटाची. तशें जावन परर्दिही म्हणचें परमात्माक. मात्र न्ही परमस्पश्टाय नमः. स्पश्ट स्फुट जावन, स्पश्ट म्हळ्यार स्फुट जावन आसुचो, स्पश्ट जावन दोळ्यार दिसचें. परमात्माक हे परमात्मो हें जगत्या विशयी ताका स्पश्ट जावन स्फुट जावन कळ्ळां. कित्याक म्हळ्यार जगत्य सृश्टी केल्लें ताणेची. आमकां आमगेले एक बाह्य चक्षुक कितली कळटा तितली मात्र, ज्ञानींक ज्ञानचक्षुक कितली कळटा तितलें. जाल्यार परमात्मो सगळे जगत्या विशयी स्पश्ट स्फुट जावन कळ्ळलो. तशें जावन परमात्माक परमस्पश्ट म्हूण म्हणचें. आमी पळयलें तशी ना परमात्मो. आमी मनान परमात्मा खंयची एक रूप दितात तो तशें ना. परमात्माक अशी आसतलो म्हणल्यार रूप ना. जाल्यार अवतारनी म्हणटना आमी ताका एक रूप सांगताची. परमात्मो साधकाक अपरोक्ष ज्ञानीक ज्ञान मेळटना स्पश्ट जावन दिसता तो. तशी परमात्माक कोण परमात्माक पावला तांकां मागीर खंयचेय परमात्मा विशयांत कसले प्रश्न वरना. तशें जावन मुमुक्षूंक ज्ञानींक अपरोक्ष ज्ञान मेळिल्ले स्थितींत स्पश्ट जावन गोचरा आयिल्लो परमात्मो ताका परमस्पश्टाय नमः म्हणचें. तुष्टाय नमः. तुष्ट म्हळ्यार संतृप्त, तृप्त, संतुष्ट. परमात्मो नित्य तृप्त म्हणटाची. आमकां मनशांक खंयचेय विशयां तृप्ती ना. तृप्ती म्हणल्यार ते तत्कालीक तृप्ती आमकां. आनी आशी म्हळ्यार आमगेले फाटी सोडिना. जाल्यार परमात्माक कसले आशी आकांक्षा म्हणलेलें ना. तशी नित्य तृप्त जावन आशिल्लो परमात्मो जाल्यार देखून ताका तुष्टाय नमः म्हूण म्हणचें. तशी एक आमी समुद्र मथना म्हळ्यार लक्ष्मीले एक प्रादुर्भाव जाता, तिगेले वार्डेक जाता. तिका देवालें मोहिनी रूप पळयतना ते समुद्र मथना म्हळ्यार मोहिनी रूप पळयतना दिसता की इतलो चंदू हाक्का खंयचे एक चंदाईची आवश्यकता आसवे म्हूण सांगून तिका दिसचें आसतें. म्हळ्यार तोच ताका जाय जाल्यार रूप तो स्वरमण ताका स्वरमा म्हणना. म्हळ्यार ताका आत्मानंद तो ताका कोणाले आवश्यकता ना. आमकां जाल्यार पळय बाह्य वस्तूचे बाह्य जनाचे सगळे आवश्यकता आसा आनंद अनुभव करच्याक. परमात्मा नाका. तो तागे स्वयं आनंद अनुभूती ताका स्वयं आनंद तो विंगड कसले आवश्यकता ताका नाका. तशें जावन ताका तुष्टाय नमः. पुष्टाय नमः. पुष्ट बलिश्ट म्हळ्यार सामान्य अर्थ. जाल्यार पुष्ट म्हळ्यार संपूर्ण समग्र कसले न्यूनत नातिलो. तशें जावन ताका पुष्टाय नमः म्हणचें. परमात्मो सर्व गुणान परिपूर्ण भोर्न आशिल्लो, स्वयं परिपूर्ण जावन आशिल्लो. तशें जावन पुष्ट. समग्र सृश्टी तागेलीची दिसकून तो पुष्ट. तागेलीतले बलशाली सगळेची ब्रह्मांडांत कोणय ना. तशें जावन तो पुष्ट. शुभ ईक्षणाय नमः. शुभेक्षणाय नमः. शुभ ईक्षण. शुभ म्हळ्यार मांगल्यकर मंगलकर. ईक्षण म्हळ्यार
नोट पळोवचें. तशी मंगलकर जावन आशिल्लें तागेलें ई क्षण ताणें परमात्मान आमकां एक घडी पळयल्यार पुरो, आमकां अनुग्रह मेळ्ळ्या वरीची. ताजे खातीर न्हू म्हणचे देवा एक पंत म्हाका दोळसोन पळय, मागचें पळय कश्टां आशिल्लें जेन्ना पळय परमात्मा म्हाका एक पंत दोळसोन पळय, एक पंत दोळसोन पळय म्हूण सांगून परमात्मान दोळ सोडलो म्हणजे आमकां कसले कश्ट ना म्हणटाची मलगड पुरय. कसलें परमात्माले अनुग्रह मेळटा म्हूण तशी शुभ ई क्षण ताणें आमकां पळयल्यारय आमकां शुभ जाता. इत्याक म्हळ्यार तागेले दोळोची परम शुभकर मंगलकर जावन आशिल्लो. तशें जावन तागेले अनुग्रह पूर्ण एक कटाक्ष आमगेले वयर आसल्यार पुरो. तशें जावन ताका शुभे क्षण म्हूण म्हणचें. तशी आतां आयचो श्लोक पळोवया आमी. रामो विरजो मार्गो नेयो नयोनयः वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. रामो विरजो मार्गो नेयो नयोनयः वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. रामाय नमः, विरामाय नमः, विरजाय नमः, मार्गाय नमः, नेयाय नमः, नयाय नमः, अनयाय नमः, वीराय नमः, शक्तिमतां श्रेष्ठाय नमः, धर्माय नमः, धर्मविदे नमः, उत्तमाय नमः. रामाय नमः, विरामाय नमः, विरजाय नमः, मार्गाय नमः, नेयाय नमः, नयाय नमः, अनयाय नमः, वीराय नमः, शक्तिमतां श्रेष्ठाय नमः, धर्माय नमः, धर्मविदे नमः, उत्तमाय नमः. आता ताजे अर्थ पळोवया आमी. रामाय नमः. राम म्हळ्यार आनंद दितलो, आनंद स्वरूपी. रमती इति रामः म्हणजे रामावतारांत तशीची ताका राम म्हणून वशिश्टान नांव दवरूंक सांगिल्ली. ताका म्हळ्यार तो सर्व जनाक भारी आनंद दिता. रमती तो आनंद दिता. तशें जावन ताका राम म्हणून नांव दवरका म्हणून. सम पळोवचें केल्यार रामावतारांत राम जावन येतना ताणें कोणालें मन दुखयलां बाय पळया. खंय तर म्हळ्यार ताका रान्ना वचका म्हणून आदेश दिलेले कैकेयीक समीत ताणें कसलें मन दुखयनी रान्नाक वच्चा म्हणून तिगे लागीं आशिर्वाद घेवच्या वता तो. तेदनाय सांगता बेगेल निमती कसलें तुका चुकी जाल्यार म्हाका क्षम दी म्हूण सांगून कैकेयीला सांगता तो. तिका लजी जातकय. तशी कोणाले एक संतोशा खातीर सर्व त्याग कोरका म्हळ्यार कितले कश्ट आसा पळय. तसले त्याग करून दाखयलो राम तो. तशी रामू म्हूण म्हळ्यार अज्ञान नाश करतलो म्हूण म्हळ्यारय अर्थ येता. रामावतारांत मातृधर्म, पितृधर्म, पत्नी धर्म, पती धर्म, पुत्रधर्म, भ्रातृधर्म आनी प्रजावर्गांक नायक जावन कशें सुका हे पुरे ताणें दाखयला, चोल दाखयला. तशें जावन अज्ञान आमकां धर्म म्हळ्यार कसलो म्हूण सांगून आमकां ज्ञान वाडयता, अज्ञान नाश करता. तशें जावन तो राम. विरामाय नमः. वीर अमः मुक्तियोग्य जिवांक वीर म्हणजे अम म्हळ्यार अज्ञान नाश करता. जवो वीर अम मुक्तियोग्य जिवांक गेले अज्ञान नाश करतलो एक अर्थ. आनीक विराम म्हणजे कसले फुल स्टॉप. फुल स्टॉपाक आमी विराम म्हणटाची. एंड अंत्य कोणे. तशी विराम जिवात्माले प्रयाणाचे कडेची स्टॉप ते.
नव्हे खंयचे परमात्माले मोक्षधाम ते दोळते कितले पंत जीवात्म जन्म मरण चक्र येता ज्याला खडीर म्हणतना मोक्षधामा वत पळतो अपरोक्ष ज्ञान मेळणं साधन करणं तशी त्या मोक्षधाम ते अंत्य स्टॉप दिकून ताका विराम ते परमात्म नव्हतो अंत्य म्हळ्यार ध्रुव एंड पॉइंट तो परमात्म तशें ताका विरामाय नमः म्हणजे विरजाय नमः विरज रज म्हळ्यार चिकोलो रज म्हळ्यार कल्मश तशी विरज कल्मश नासतिलो तशी परिशुद्ध जावन आशिल्लो म्हूण परमात्मो विरज तो परिशुद्ध जावन आशिल्लो परिशुद्ध आतां आमी हांगा उज्जाक अग्नी परिशुद्ध म्हणटा कसं कल्मश गलरी शुद्ध करता तशें जावन अग्नी परिशुद्ध म्हणटाची ते अग्नी सृश्टी केलेलो परमात्मा तो कितलो परिशुद्ध सुका नव्हे वापस ताकोपास पवित्र परिशुद्ध सकड म्हणूक ना आमी तशें जावन परमात्मो विराज परिशुद्ध जावन आशिल्लो अपवित्रत ना आशिल्लो शुद्ध स्वरूप परमात्मा तशी मार्गाय नमः मार्ग म्हळ्यार एक जावन गती वाट एक जावन अन्वेषण पुराय जन अन्वेषण करून पावका जल्लो एक पावका जल्लेलो कोण म्हळ्यार परमात्मा अन्वेषण करून पावका जल्लेलो वस्तू म्हूण येता परमात्मा जेवो परमात्मो मार्ग आमकां तागेले येवच्यो मार्ग दाखयतलो ज्ञानाचे मार्ग दितलो तशें जावन वेद सांगता परमात्मा कशें आसा म्हणून देवतेंकय कळणिकय तो कशें आसा म्हणून वेद सांगता जाल्यार देवतेंकय कळना नातिल्लो परमात्मा म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानींकय तो कशें आसा म्हणून परिपूर्ण कळना नातिलो तशें जावन ताका केन्नाय अन्वेषण करतर आसताची ज्ञानी जन तो खंयच मुमुक्षु जन खंयच तो म्हूण सांगून अन्वेषण करता तशी अन्वेषक वस्तू अन्वेषण कोरका जाल्लो तशें जावन ताका मार्गाय नमः नेयाय नमः खंय सोदिल्यार मेळना नातिल्लो परमात्मो भक्तान भक्तीन आपयल्यार येना तो पण द्रौपदीन आपयतना आयला तो अक्षय वसन दिवच्याक कोण ताका कृष्णा म्हूण म्हणटा तेदन तो येवन पावता भक्तांक अजामिळान नारायणा म्हणले मात्र येवन पावलो म्हूण म्हणटाची गजेंद्रान आदिमुला म्हणले मात्र येवन पावलो म्हूण म्हणटाची तशी नेयाय नमः म्हळ्यार कितली सोदिल्यार मेळना नातिल्लो परमात्मो भक्तीन आपयल्यार मेळटा देखून ताका नेयाय नमः म्हूण म्हणचें तशी आनी नेयाय नमः म्हूण म्हळ्यार परमात्माले सर्व विचारो आमकां वेदांतू मेळटा न्हय ते वेद मार्गार देखून आमकां व्हरतलो तशें जावन नेयाय नमः नयाय नमः नय म्हळ्यार एक नमने नियमन करतलो नय म्हळ्यार नीती चांग चारित्र्य म्हूण म्हणटाची परमात्मो सर्व जनांगले प्रेरेपक शक्ती म्हणटात न्हय प्रेरणा शक्तीची परमात्मो म्हणटाची आनी हांगा नीती नियम सदाचार सकडी पालन कशी कोरका म्हूण त्या रितीरी आमकां व्हरतलो नय अनयाय नमः अनयाय म्हूण म्हळ्यार मुख्य प्राणान अनेन याती म्हळ्यार मुख्य प्राणाले दुखून आमकां प्राण दिवयतलो आनी कशी म्हूण म्हळ्यार ज्ञानींक प्रेरेपण करतलो ज्ञानीले एक ज्ञानांक येता तो म्हळ्यार आतां एक ज्ञानी म्हळ्यार जन आसा पळय तांकां मनवरीक जाता परमात्मा जाल्यार अज्ञानींक जायना तशी अनयाय नमः आनी कोणाले नियमाक तो अधीन जावन ना तोच स्वयं नियामक तशी अनयाय नमः वीराय नमः वीर म्हळ्यार पराक्रमी शूर वीर म्हळ्यार विशिश्ट जावन इरयती विशिश्ट जावन आमकां एक कसले एक सांगिल्ले
काम म्हणटा पळय कसलें एक काम आमकां सांगिल्लें आमगेल करीन तो करयसिता इरयती करयसिता विशिश्ट काम जावन खंयचें एक कर्म करयसिता जेवो पराक्रमी शूर जेवो ईर म्हणजे कोणाक म्हळ्यार मुख्य प्राणाक तशी मुख्य प्राणाक विशिश्ट जावन प्रेरेपण करून तागेल करीन सगळे जगत्यांत पुराय जनाक प्राण रुपार आसून ताणें वाहक जावन काम करो का म्हणून सांगतलो. तशी शक्तिमतां श्रेष्ठाय नमः. सर्व शक्तीची मुलाची परमात्मा म्हणली नंतर शक्तिमतां श्रेष्ठाय शक्ती आसूची जन कोण शक्ती कोण आसा तातूंत श्रेष्ठ शक्ती परमात्मा म्हूण. आता सर्व शक्तीचे आकर परमात्मा नहीं मैं बल संपत्तो दैहिक शक्ती वीर्य तेज आरोग्य ये पूरे शक्ती म्हणल्यार हे दिवचे कोणे परमात्मान. तशें जावन परमात्मा शाश्वत शक्ती तशी परमात्माक आमगेल शक्ती कसले शाश्वत नाही. आजी शक्ती कसले शाश्वत नाही म्हळ्यार कसले म्हण म्हळ्यार एक पंथ खंयचे चक्रवर्ती कितलो होडोय जावं एक ना एक दीस तो सलवता. जिवनांतू तो एक युद्धांतूय सगळो न्ही म्हळ्यार कडेर एक मरण म्हणलेले विशयांतू तो सलवतात न्हय. तशी जाल्यार परमात्मा शक्तिमतां श्रेष्ठ तो खंयच्यांतूय ताका सोलो म्हणलेलें ना. धर्माय नमः. धर्माय नमः जगत्याचे एक अभ्युदया कारण जेवचे एक विचार कसलो म्हळ्यार धर्म. धर्मार चल्ल्यार मात्र तो धर्म आमकां रक्षण करता म्हणटाची. तशीची धर्म आशिल्लो तेन्ना ते जगत्याक केन्नाय कल्याण जातर आसता. खंय धर्म उणें 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 जातकी जगत्यांत अत्याचार अनाचार चड जाता. तशें जावन परमात्मा सगळे जगत्याक धर्मस्वरूपी धर्म सांगिलोय धर्मार चलच्याक प्रेरेपण दितलोय धर्म चलायसितलोय धर्माक आधार जावन हें आशिल्लो. तशें जावन नेहमी अन्य करता सांगता धर्मूची परमात्मा परमात्माची धर्म म्हूण. धर्मविद उत्तमाय नमः. धर्मविदे नमः उत्तमाय नमः. दोन रितीरी सांगू येता. धर्मविदे नमः म्हळ्यार धर्मूची परमात्मानाची धर्म सांगिलो विधी निषेधात्मक जावन आशिल्लो विचार तो धर्म म्हळ्यार शास्त्र मुखांतर परमात्मान सांगला. ताका शास्त्र शास्ती इति शास्त्र शास्ती शासन करता. कसं शासन करचें अशी चल का तुमी अशी चलूनच अशी सांगून शासन करतलो परमात्मा देखून परमात्मा शासक. तशीची शासक जावन आशिल्लो परमात्मान सांगिल कसलं पडटे ते शास्त्र म्हूण. तशी शास्त्र तोचे धर्म विधी निषेधात्मक जावन आशिल्लो धर्म तेंची शास्त्रांत आमकां सांगला परमात्मान. तशी आतां धर्म सांगिलो परमात्मान म्हण जाल्यार धर्म विदे नमः. धर्म समज जावन कळ्ळा कोणाक परमात्मा कित्याक ताणें सांगिल्लो तो धर्म. आतां आमी खंयचेय एक रांदप आमी एक नवें एक कसं की रांदप केल्लें म्हणलें की आमकां तें विंगड जेन्ना सांगच्याक आमकां सम कळटा तें म्हळ्यार आमी केलेलें न्हू तें. तशीची परमात्मान धर्म केलेलो देखून धर्म विदे नमः ताका परिपूर्ण धर्म गोत्त आशिल्लो. आनी उत्तमाय नमः श्रेष्ठ जावन आशिल्लो. उत्तम 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 तम म्हळ्यार अज्ञान म्हण जाल्यार अज्ञाना देखून उद्धार करतलो. उत्तम जावो उत्तम म्हळ्यार पुराय जन अल्पशी श्रेष्ठ स्थानार आशिल्लो म्हूण. आतां धर्म विदुत्तमाय नमः म्हूण म्हणली म्हण जाल्यार धर्मवित्त धर्म कळ्ळलो धर्मज्ञ जावन आशिल्लो परमात्मा. तशी धर्मविद उत्तमाय नमः ते धर्म कळ्ळेल्यांतू श्रेष्ठ तो. कित्याक आतां धर्म युग कालधर्म म्हूण आसा युगधर्म म्हूण आसा कुलधर्म म्हूण आसा तशीची वर्णधर्म म्हूण आसा मागीर सती धर्म आसा पती धर्म आसा पुत्र धर्म आसा भ्रात्र धर्म आसा. अशी धर्म म्हळ्यार मस्त धर्म. धर्म म्हळ्यार कसलें एक उडोक आसता बरचें म्हळ्यार कसले कोरका कसले करून नज म्हणून सांगचें आसता पळय तें धर्म. आतां पत्नी धर्म म्हळ्यार एक पत्नीन तीन कशी चोल का कसले सकट तीन करून नज. पुत्र धर्म म्हळ्यार एक पुत्रान
कशी चोलका तो तागेल धर्मूत कसल कोर्न जेते ताका निषेध तेच चावनो प्रति एकाक एक रितीर आमी धर्म असं म्हणीत म्हळ्यार आनी धर्म म्हळ्यार युगादुकून युगाक कालादुकून कालाक कसं कडी बदलायसत रस्ता कृतयुगांतू केल्लो तितलो धर्म आतां कलियुगांतू करूं जायना तशें पुराय आसा आनी एकल्याक धर्म म्हूण दिशिल्ले आनी एकल्याक अधर्म जेवचे पुरतो म्हळ्यार अर्जुनाक युद्ध करना शिरपचे अधर्म म्हूण कृष्ण म्हणटा म्हूण आचार्य द्रोणाक युद्ध करचे अधर्म इत्याक तांणी निजावन अर्जुन क्षत्रिय ताणें युद्ध करना शिरपल्यार ते अधर्म. आचार्य द्रोण ब्राह्मण तांणी युद्ध केल्यारय अधर्म. अर्जुनान युद्धभुमींतू हजार सैनिकांक मारल्यार ताका तो अधर्म न्ही तागेलो धर्म. म्हणून द्रोणाचार्यान दिसाक 10,000 जनां मारता म्हणून सांगून मारलेलोच पळय ते अधर्म तांकां. तशें एक आनी हे एकल्याल धर्म म्हळ्यार एक वर्णाच्या धर्म आशिल्लो आनी एक वर्णाच्या तो अधर्म जेवचा म्हणून हांव अर्जुनाला न्ही द्रोणालांक उदाहरण आयली न्हय. तशीच देशा धर्मा दुखून आनी देशाकय धर्म बदलावण जाता. तशें न्हू आमकां धर्म म्हळ्यार कसलो म्हळ्यार विशय आमकां मस्त गोंदळ आसच्या पुरो जाल्यार परमात्मो धर्म समजावन कळ्ळलो. तशें न्हू महाभारतांत पळय आमकां असल मस्त सिच्युएशन महाभारतांत मेळटा. धर्मरायो आपट्टी सांगना म्हणटा द्रोणाचार्याक अश्वत्थामा मेल्लो म्हूण सांगला रे. द्रोणाचार्य युद्धा दुखून विमुख जाता. तो पाप आपल्या कृष्णान द्रोणाचार्याल वैरी करुणेनच ताका वग्गी युद्धा दुखून विमुख केलेले कसल्याक ताणें म्हणलें न्हू हांव दिसा 10,000 योद्धांक मारता हाणें आनी मस्त जनांक मारली म्हूण जाल्यार ब्राह्मण तो मस्त पापिश्ट जेवची नाका म्हूण सांगून कृष्णान तागेल्या उद्धारा खातीरच आनी कसो म्हळ्यार तो अशी सैन्य नाश करतर चमकला रे हांकां आनी अर्जुन तो गुरू म्हूण म्हणटा तो कितले काळ युद्धभुमींत आसता तितले काळ अर्जुन युद्धा दुखून युद्ध मनस्पूर्वक करना हे पुरे कृष्णाक गोत्त आशिल्ले देखून तो धर्मरायाला सांगता तूं थंय एक अश्वत्थामा हतोहतः म्हूण सांगता म्हणटना धर्मराय सांगता ना पट्टी सांगची महापाप पट्टी सांगना म्हूण म्हणटना जैत तूं कृष्ण ताका सांगता पळय जंगा खातीर पट्टी मारल्यार तो धर्मूची सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम म्हूण आसा जाल्यार तूं एक देशाचे जंगा खातीर तूं पट्टी मारची जाल्यार ते अधर्म न्ही म्हूण म्हणल्यार तो धर्मूची म्हूण म्हणल्यार तो धर्मराय तो ओपना देखून मागीर कृष्ण सांगता तूं अश्वत्थामा हतोहतः कुंजरहा म्हूण हस्तीक एक हस्ती कुंजर म्हळ्यार हस्ती अश्वत्थाम म्हणलेले हस्ती मारय सीता आनी अश्वत्थाम मेल्लो हस्ती म्हूण सांगय सीता ते ताण धर्मरायान अश्वत्थामा हतोहतः कुंजरहा म्हणटना कृष्ण पांचजन्य शंख वाजयता. ही पुरे काणी तुमकां गोत्त आसा जाल्यार हांगा धर्म कसलो म्हूण म्हळ्यार कृष्णाल इतले लायक जावन कोणाकय गोतना इतक तो परमात्मा संयम तशी परमात्मा मात्र धर्म म्हळ्यार कसो म्हूण कळटा. तशें जावन ताका धर्मवीत उत्तमाय नमः धर्म कळलेल्या जनालांतू तो उत्तम म्हूण सांगून धर्मवीद उत्तमाय नमः म्हूण म्हणला. आनी एक श्लोक पयच्या दिसाक आमी पळोवया. आजी सांगेल सर्वय चांग उत्तर परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.